चोपडा शहरातील MIDC सह औद्योगिक वसाहतीत नागरिक आणि व्यावसायिक अनियंत्रित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत। औद्योगिक वसाहतीत सुमारे 50 ते 55 उद्योग सुरू असून 400 कामगार कार्यरत आहेत। पण वारंवार वीज खंडित होत असल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे। वीज खंडित करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे कामगार दिवसभर वीज येण्याची वाट पाहत आहेत, ज्यामुळे उद्योजकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे। आज व्यावसायिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला, पण कर्मचारीच पुढे बोलल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी यशवंत चौधरी यांनी वीज मनमानी कारभाराविरोधात आपली तक्रार व्यक्त केली। चोपडा ग्रामोद्योगाचे आम्ही सर्व उद्योजक इथं आलेलो आहे। MIDC ऑफिसला गेल्या 3-4 महिन्यापासून वीज भरपूर प्रमाणात खंडित होते। आमचं एक्सप्रेसवे लाईट आहे, म्हणजे आम्ही 1.5 यांना लाईट बिल भरत असतो आणि विषय म्हणजे सर्व उद्योजक आम्ही नियमित पूर्ण लाईट बिल भरतो। प्रत्येकाचं 1 लाख 1.5 लाख कोणाचं 50 अशा प्रकारे आमचे लाईट बिल सर्व असतात आणि नियमित भरत असतो आम्ही। तरी आम्हाला 4 महिने खूप त्रास सहन होतो। दिवसाला 4 ते 5 वेळा लाईट ट्रिप होते, आमचे मशीनी बंद पडतात, वापस मशीन करायला हिटिंग द्यावं लागते, त्यात कमी 1000 ते 2000 खर्च होतो। बरं, यांनी कर्मचाऱ्यांचं नुकसान होते, आमचं नुकसान होते, कर्मचारी बसून राहतात। आणि विषय म्हणजे यांची सिस्टम नाही की आदल्या दिवशी आम्हाला मेसेज करावा, जर बंद असला तर ते मेसेज करत नाही, काय करत नाही, म्हणजे मनमानी कारभार चालू आहे। गेल्या 3 इथं 10 kVचं ट्रान्सफर ते खराब होतं, त्यांनी ते बदलवलं, त्याने 5 kVचं बसवलं नाही, 5 kVचं बसवलं गेलं आणि ते पण ट्रिप होते। म्हणजे बघा, 5 kVला 5 म्हणजे 10 kVचा लोड 5 kV आणतात ते, मग कुठून टिकणार आहे हो। आणि विषय म्हणजे थंडी दिवस आहे, जर थंडी दिवस हे हाल असतील तर पुढच्या वेळी आमचे काय हाल होतील असं वाटतं। आता म्हणजे पुढे करता असं राहिलं तर भरते उद्योगधंदे बंद पडतील। तर याची शासनाने दखल घ्यावी आणि इथे MIDC कर्मचाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि त्वरित आम्हाला वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू करावा। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जळगाव।